नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे मंडळी आपल्या चॅनलवरती. तर बघू शकता इथे मी कांदा घेतलेला आहे आणि एक टमॅटो घेतलेला आहे. तर बघू शकता याला छान तेल टाकून भाजून घेतलेलं आहे. बघू शकता इथं मी लसूणसुद्धा भाजून घेतलेला आहे. तर इथं मी सर्व काही भाजून एका साईडचं काढून घेतलेलं आहे पिलटामध्ये. हे पहा, खोबरासुद्धा घेतलेला आहे, खोबऱ्यालासुद्धा भाजून घेतलेला आहे. इथे गरम मसाला आणि धनी पावडर आणि कांदा लसूण मसाला असे सर्व मसाले घेतलेले आहेत. लसूण घेतलेला आहे. हे पहा, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. जिरे पावडर टाकलेलं आहे. जिरे पावडर टाकल्यानंतर चव येईल ना जास्त, त्यासाठी आपण जिरे पावडर टाकलेली आहे. सर्व काही मसाले, लाल तिखट टाकलेलं आहे. हे पहा, बघू शकता मैत्रिणो, हळद पावडर, लाल तिखट सर्व काही टाकून घेतलेलं आहे. आता एकजीव करून घेते सर्व साहित्य. हे पहा, बघू शकता तुम्ही. आता यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे मैत्रिणींनो. अगदी थोडंसं तेल टाकायचं, खुसखुशीत होत्या आता वड्या आपल्या. बघू शकता तुम्ही, छान होत्या. आता यामध्ये सुद्धा तिखट वगैरे टाकलं ना तर खायला एकच नंबर लागतात, म्हणून आपण सर्व पिठामध्ये टाकलेलं आहे. आता लसूण भाजलेला होता तर त्याला सोलून घेतले, ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले सर्व साहित्य. आता मी काढून घेते. बघा, गॅसवरती मी अगोदरच गॅस पेटवला होता आणि त्यावरती कढई ठेवली. आता यामध्ये मी 2.5 माप तेल टाकलेलं आहे मैत्रिणी, बघू शकता. आता मला इथं मी 5 माणसाची भाजी करत होते. बघू शकता, त्यावढं जसं तुम्हाला जसे घरी माणसं आहेत तसं आपण जास्त कांदा टमॅटो घेऊ शकता मैत्रिणींनो. सगळं वाढू शकतं सामान. आता हे गरम मसाला, सुहाना मसाला असं सर्व काही कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. लसूणसुद्धा घेतलेला आहे. बघा, आता ते छान तेल तपलेलं झालेलं आहे. तर त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत. बघू शकता मैत्रिणींनो, एक वेळेस नक्कीच करून बघा. अशा प्रकारची भाजी तुमच्या घरी पण सुद्धा नक्कीच आवडेल. मी जशी पद्धत करते ना त्याच पद्धतीची तुम्ही पण नक्कीच करून बघा. चांगली भाजी होते, एकच नंबर होते बघा, खूप सुंदर. तर ह्यामध्ये मी टाकलेलं आहे लसूण. तर लसूणला सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे लालसर वाणाचं. हे पहा, मिक्सरमधून काढून टाकलेला आहे मसाला. बघा, हे पिलटामध्ये काढून आणलेला आहे, मिक्सरमधून काढलेला आहे. तर कांदा, टमॅटो, खोबरा, लसूण, कोथिंबीर सर्व काही साहित्य त्याच्यामध्येच काढलेलं आहे मैत्रिणी. हे पहा, बघू शकते. आता लसूणसुद्धा थोडासा लाल झालेला आहे. तर यामध्ये तिखट टाकून घेते. 1.5 चम्मच तिखट टाकलेलं आहे मैत्रिणींनो. आता हळद पावडर टाकून घेते यामध्ये. तेलामध्ये ते छान भाजून घेते. तेलामध्ये मिरचू भाजल्यानंतर आपली फोडणी काय होईल ना, छान कडक बसेल आणि भाजीला अगदी छान चव येईल. त्यासाठी आपण मस्त मिरचू भाजून टाकलेलं आहे. आता तेलामध्ये मसाला सोडलेला आहे. बघा, वाव, काय सुंदर वास येतोय ना, शेंट खूप छान येतोय बघा. मसाला टाकल्याबरोबर खूपच छान दरवळतोय घरामध्ये. हे पहा, मस्त झालेला आहे मसाला. तरी पण आपल्याला थोडा वेळ आहे मैत्रिणींनो भाजायला. हे पहा, बघू शकते. आपण चेक करणार आहोत भाजला का नाही, आणखीन झाला नाही मैत्रिणींनो. ज्यावेळेस आपल्या कढईला मसाला धरेल ना, म्हणजे चिटकेल ना, त्यावेळेस समजायचं की आपला मसाला रेडी झालेला आहे. आणखीन झालेला नाही आहे. बघू शकता मैत्रिणींनो, मस्त छान शेंट सुटलेला आहे. कलरसुद्धा छान आलेला आहे मसाल्याला. आता यावरती झाकण ठेवून घेते आणि म्हटलं तर जास्त लवकर शिजेल ना मसाला, त्यासाठी त्यावरती झाकून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो. आता चेक करते मी झाला का नाही रेडी मसाला, बघते. हे पहा, बघू शकता तुम्ही पण, मस्त सुंदर भाजी रेडी होते आपली, झणझणीत चमचमीत. बघू शकता. हे पहा मंडळी, झालेला आहे आपला मसाला. बघू शकता तुम्ही, मस्त लगे हे चिटकत आहे ना खाली कढईला. तर रेडी झालेला आहे आपला मसाला. आता यामध्ये कांदा लसूण मसाला, गरम मसाला असे सर्व काही मसाले घेतलेले होते, थोडे थोडे चिमूट. आता ते सुद्धा टाकून घेतलेले आहे बघा मैत्रिणी तेलामध्ये. आता तेलामध्ये एकजीव करून घेते आणि त्यामध्ये मी पाणी टाकते. बघू शकते. आता मी पाणी टाकते, जेवढं लागेल तेवढं पाणी टाकणार आहे बघा. तर इथे बघू शकता हे पीठ जे आहे ना, आता चुरून घ्यायचं आपल्याला पाणी टाकून थोडंसं. बघू शकता. आता थोडं पाणी टाकून चुरून घेते मी पीठ, कारण मी याला लाटून करणार नाही मैत्रिणींनो. आता मी अशीच गोळी सोडणार आहे. लाटून करायचं असेल ना, पोळीपाटाला तेल लावायचं, घट्टसा उंडा चुरून घ्यायचा आणि पोळी लाटल्यासारखी लाटायची आणि त्याची आपण शंकरपाळ्यासारखी काप करताय ना, तसे करून त्यामध्ये सोडून टाकायचं भाजीमध्ये. आता मी तसं नाही करत, आता वेगळी पद्धतीची करते मी. अशीच गोळी सोडणार आहे बघा मैत्रिणींनो. बघू शकता तुम्ही, छान पीठ झालेलं आहे. आपल्या पोळीपाटावर म्हटलं तर थोडं घट्टसर चुरावं लागेल मैत्रिणी तुम्हाला. ओम नमः शिवाय. बघू शकता तुम्ही,
झालेली आहे आपली ग्रेव्ही. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, मिडियम साईजची अशीच हवी आमच्या इथं, म्हणून मी तशीच प्रकारची केलेली आहे. तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर घट्टसुद्धा ठेवू शकता मैत्रिणी. हे पहा उकळी आलेले आहे, तर आपण आता गोळ्या करून यामध्ये टाकणार आहोत मैत्रिणी. हे पहा सर्व गोळ्या असेच करून टाकायचे. तर आपल्याला लगेच चमच्याने घालून बघायचं, कारण ते आपोआप गोळ्या वर येतील शिजल्यानंतर. हे पहा थोडे चपटे करते, थोडे गोल करते, अशा प्रकारचे करते मी, बघू शकता तुम्ही. हे पहा आता भज्जी केल्यासारखे करते मी, बघू शकता. भज्जी केल्यासारखं टाकते असे धरून, आता गोल पण करत नाही आहे. हे पहा असे 2-3 नमुन्याचे दाखवले मी तुम्हाला करून. गोल चपटे पण करू शकत्या, गोल पण करू शकत्या, किंवा भजी सोडल्यासारखं असं पण सोडू शकत्या, किंवा पोळी लाटल्यासारखं लाटून काप करून मग तेला असं भाजीमध्ये सोडू शकत्या मैत्रिणी. तसे पण करू शकत्या तुम्ही. हे पहा असे सर्व काही करून घेते बघा. भाजी खूप छान झालेली आहे, कलरसं सुंदर आलेला आहे आपल्या भाजीला, बघू शकता मंडळी तुम्ही. आता यामध्ये चवीनुसार नमक टाकते बघा. नमक नाही टाकले, शिजत आले की भाजी टाकते म्हणून ठेवले ते. हे पहा भाजी शिजतच आली होती म्हणून आता मी यापर्यंत नमकसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता चेक करते, हलवून घेते, कोथिंबीर टाकून घेते थोडीशी. हे पहा कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे वरतून. पिठामध्ये सुद्धा टाकलेली आहे. आपल्या वड्या एकच नंबर झालेल्या आहेत आता गोळ्याची भाजी मैत्रिणींनो, बघू शकता. हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे ना, बघताच तोंडाला पाणी सुटायसारखं आपल्या भाजीला कलर आलेला आहे बघा. माझे मिस्टर तर म्हणत होते खूप सुंदर भाजी झालेली आहे. हे पहा नॉनव्हेजला सुद्धा महागी पाडलीस, एवढी सुंदर भाजी झालेली आहे म्हणत होते घरचे सर्वच जण. खूपच सुंदर भाजी झालेली आहे. अशा पद्धतीची मी जशी केली नाही तशा पद्धतीची तुम्ही पण एक वेळेस नक्कीच करून बघा मैत्रिणी, तुमच्या घरी पण सर्वांना खूपच आवडेल. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मैत्रिणी. जे कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद मैत्रिणी. हे पहा आता वाढून घेते मी, बघू शकता तुम्ही. आता ताटामध्ये काढून घेते, एका प्लेटामध्ये काढून घेते भाजी मी. हे पहा छान झालेली आहे बघा. एकच नंबर भाजी आपली रेडी आहे. हे बघा दिसते ना सुंदर, मस्त झालेली आहे. कोथिंबीर थोडीशी टाकून घेतलेली आहे. खूपच भारी झालेली आहे भाजी आपली, चवीला पण भन्नाट. एक वेळेस नक्कीच करा ट्राय तुम्ही पण.